नमस्कार, मी सुरेश काळे, वॉर्ड क्रमांक 200 मधून काँग्रेस, वंचित, रासपा व रासू गवई गटातून उमेदवारी लढवत आहे। या विभागामध्ये माझ्याबरोबर गेले 10 दिवसापासून वंचित व इतर पक्षाचे व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझ्यावर प्रचार करता करता माझ्या मनामध्ये एक फार मोठी ऊर्जा निर्माण झाली आणि ऊर्जा अशी निर्माण झाली की मी काहीतरी या प्रत्येकाच्या लोकांच्या समस्या मी जेव्हा प्रचारामध्ये ऐकल्या तेव्हा मी पाहिल्या जवळून, तर माझं मन एवढं भरून आलं की मला काही सुचेना झालं. तर मला असं वाटलं अजूनपर्यंत किती आपला समाज आणि या इकडची लोक किती मागे आहेत, आपण का नाही यांना घेऊन जाऊ शकत पुढे. आज मी पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता, मला माझ्या पक्षाने मी 35 ते 40 वर्ष काम केल्यानंतर मला दिवंगत गायकवाड साहेब, माझे एकनाथ गायकवाड साहेब यांच्या आशीर्वादाने, आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू वर्षाताई गायकवाड. शी इज अ प्रेसिडेंट ऑफ मुंबई काँग्रेस. त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला ही फार मोठी जबाबदारी दिली. आणि मला असं वाटतं या काँग्रेस पक्षासाठी एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी माझ्यावरती टाकलं, त्याचा मी कधी हे नाही करणार की त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना देणार नाही. आणि मला आता निवडणुका ही कशा पद्धतीने लढवायला पाहिजे आहे की मी आता प्रचार केला आहे. आता मी बघितलं लोकांसाठी काय लोकांच्या समस्या आहेत तिथे, त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल. याच्या अगोदर पण भरपूर मेडिकल कॅम्प घेतले, मी भरपूर महापुरुषांच्या जयंत्या घेतल्या, महापुरुषांच्या पुण्यतिथी केल्या. मी लोकांच्या प्रत्येक समस्येला धावून गेलेलो आहे, मेडिकलच्या, BMCच्या, पोलीस स्टेशनच्या, सर्वांना मदत केली आहे आणि सर्वांना मी एक आपलं माणूस म्हणून त्यांना मदत केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे लोक आता येणाऱ्या 15 तारखेला मला जिंकून देतील. एवढ्या विभागामध्ये एवढ्या समस्या आहेत, या समस्याचे कितीतरी नेते येऊन गेले, फक्त त्यांनी आश्वासनं दिली, त्यांनी काही ती आश्वासनं फुलफिल केली नाही. लोकांना फक्त वापरलं आणि लोकांना वापरून सोडून दिलं. हे मी जवळून पाहिलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पण बऱ्याचशा नेत्यांबरोबर काम केलं, मी पण पाहिलं की हे काय बरोबर नाही आहे. परंतु आज मला अशी एक संधी दिलेली आहे आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाडांनी, तर त्या संधीचं मी बरोबर सोनं करून दाखवेन, हा माझा विश्वास आहे. आणि माझा जास्तीत जास्त विश्वास या माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि इथल्या राहणाऱ्या लोकांवरती आहे. कारण की मी आज किती वर्ष मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. प्रत्येकाबरोबर मी एक छोटासा व्यावसायिक माणूस आहे, त्या व्यवसायाच्या माध्यमातून मी त्यांनाही वेळ देतो, माझ्या कुटुंबाला पण वेळ देतो. आता याच्या पुढे जर का मी जिंकलो तर मी पूर्ण वेळ मी या विभागासाठी देईन. या विभागाला खूप सुंदर करण्याचा प्रयत्न करीन. कुठलाही आणि सगळ्यात प्रथम मी शैक्षणिक दृष्ट्याला पहिलं प्राधान्य देईल. कारण की इकडची मुलं काही शिकत नाहीत, काही अर्धवट शिक्षण करतात आणि सोडतात. आणि मी बघितलं पॅरेंट्स लोकांना पण एवढ्या त्रास होतो मुलांच्या फीज वगैरे भरायला. ते कसे करतात, मुलं शिकवतात, पण ती मुलं पण शिकत नाही अर्धवट रस्त्यामध्ये. तर पॅरेंट्स बनवताना त्यांना किती स्ट्रगल करावं लागतं. ते मी एक पालक आहे, माझ्या मुलीचं शिक्षण मी पण कसं करतो हेही मला माहिती आहे. BMCच्या शाळा आहेत, BMCच्या शाळेमध्ये किती अस्वच्छता आहे, त्या मुलांना रिनोव्हेशन नाही करत, त्यांचे कधी ते स्लॅब पडलेले आहेत, त्याच्याकडे काय म्युन्सिपाल्टीने काय लक्ष दिलं नाही. तर मी माझ्या विभागातल्या मधल्या पहिल्या शाळा ज्या आहेत म्युन्सिपाल्टी झाशीमधल्या त्या चांगल्या करणार. परत आरोग्य केंद्र आहे ते पहिले चांगले करणार. कुठलाही माणूस पैसे नाही म्हणून ते जाऊ शकत नाही असं कधी राहणार नाही. की त्यांची पूर्णपणे काळजी घेणार. आणि त्यांना काही त्रास झाला, कुणीही त्रास झाला, इथे कितीतरी पावलापावलावरती कितीतरी घाणेरडे प्रकार चालतात, ते मी थांबवण्याचा प्रयत्न करेन. काही दादागिरी करतात, तिथे पण मी लॉ अँड ऑर्डरला सांगून ते पण थांबवण्याचा प्रयत्न करेन. फक्त आता मी येणाऱ्या 15 तारखेला माझ्या विभागातल्या सर्व मतदारांना माझं एक अपील आहे, एक नम्र विनंती आहे माझी, की मला जसा आतापर्यंत मी प्रचार केला, प्रत्येकाने मला एवढं असं एक बिझनेसमॅन आहे मी, मला लोकांच्या भावना कळतात. तर त्या भावनेतून मला असं वाटलं की खरोखर लोक मला ॲक्सेप्ट करतात. तर तुम्ही मला निवडून दिलं तर मी तुमच्या सेवेसाठी तत्पर
आणि मी दिवस रात्र पायीच राहील त्या गोष्टीचा. येणाऱ्या 15 तारखेला मी सर्व विभागातल्या मतदारांना मी एक आव्हान करतो की न चुकता 7:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत वेळ आहे, तर मला भरभरून मतदान करा. आणि हीच मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद.